मंडळी नमस्कार. मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या थेट मुद्द्यावर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्याला कल्पना आहे की राज्यामध्ये सध्या मराठा आणि ओबीसी या दोन समाजांमध्ये एक प्रकारे संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचं कारण आहे एक जी-आर जो मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या नंतर अस्तित्वात आला आणि त्या जी-आरच्या नुसार सरसकट म्हणजे मराठवाड्यातला तरी मराठा समाज हा कुणबी होणार, ओबीसी होणार अशा प्रकारची मांडणी एका बाजूने केली जाते. दुसऱ्या बाजूला मराठा समाजातल्याच अभ्यासकांकडून असं सांगितलं जात आहे की नाही, ही केवळ धुळफेक आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये ओबीसी समाजाच्या मनात एक प्रचंड अस्वस्थता आहे की आपलं आरक्षणाचं नेमकं काय होणार, आपलं आरक्षण राहणार की जाणार. दुसऱ्या बाजूला 94चा जी-आर सुद्धा आम्ही चॅलेंज करू असं प्रतिआव्हान मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आलंय. तर ओबीसी आंदोलकांनी सांगितलेलं आहे की आम्ही जो सरकारनं आता नवीन जी-आर काढलाय तो चॅलेंज करणार आहोत. त्यामुळे एका बाजूला रस्त्यावरची ही सगळी लढाई, तर दुसऱ्या बाजूला न्यायालयीन लढाई सुद्धा लढली जाईल हे आता स्पष्ट आहे. पण या सगळ्या दरम्यान दोन अभ्यासक आता आपल्या सोबत आहेत. एक योगेश केदार, ऍडव्होकेट योगेश केदार आहे. त्यांची मांडणी काय आहे, त्यांना काय वाटतं या सगळ्या जी-आरच्या नंतर आपण जाणून घेणार आहोत. हरिभाऊ राठोड आहेत, माजी खासदार आहेत, ओबीसी नेते आहेत आणि त्याचबरोबर हरिभाऊचं आणखीन एक म्हणजे ते देशातल्या आरक्षणाचे एक मोठे अभ्यासक आहेत. त्यामुळे या दोघांची मतं आपल्याला जाणून घेणं क्रमपात्र ठरतं सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये. मी सुरुवात योगेशजी तुमच्यापासून करणार आहे. खरं तर आज तुम्ही मला हे सांगा की तुमच्यावरती जी जबाबदारी दिलेली होती की जो सरकारचा नवीन जी-आर आलेला आहे तो जी-आर तपासून घेण्याची, तुम्हाला त्यात आक्षेपार्ह नेमकं काय वाटलं? तुम्हाला असं वाटतं का की मराठवाड्यातला जो मराठा समाज आहे तो मराठा समाज या जी-आरच्या नंतर ओबीसी मध्ये जाईल? हे बघा, ज्या क्षणाला मनोज दादांनी माझ्या हातात तो कागद दिला होता, कागद होता म्हणजे मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये जे जे काही निर्णय झालेले आहेत किंवा चर्चा झालेली आहे ते मंत्रिमंडळ उपसमितीचा कागद घेतलेला होता, दिलेला होता. त्यामध्ये एक सब्जेक्ट होते, 1 नंबरला हैदराबाद गॅझेटियर, 2 नंबरला सातारा गॅझेटियर आणि ह्याचा उल्लेख वगैरे असं. मग मी त्याच वेळेस म्हणालो की दादा, मनोज दादा, हा जी-आर नसतो, ह्याला जी-आर म्हणत नाहीत. नाही म्हणले ते तुम्ही तरी वाचून घ्या, त्याच्यात काय बरोबर आहे का चुका सांगा. मी म्हटलं ठीक आहे, तरी आम्ही वाचू. हैदराबाद गॅझेटियरचा उल्लेख करून तुम्ही 2001च्या कायद्याचा उल्लेख करता आणि परत कुणबी मराठा, कुणबी आणि कुणबी मराठा ह्या लोकांना जर म्हणजे नोंदी सापडलेल्या असतील तरच आरक्षण देण्याची व्यवस्था दिसायला लागली होती. सब्जेक्ट मध्ये कळालं होतं. मग मी मनोज दादांना काय म्हणालो की दादा, हिने जो दिलाय हा एकतर मुळात जी-आर नाही, पण ते जे काही ड्राफ्ट प्रिपेअर करायला लागलेले आहेत तो ड्राफ्ट आपण एकदा वाचू. प्री म्हणजे सिच्युएशन मध्ये आपण काय करू, त्यांना मागवून घ्या, तोपर्यंत त्यांना बसू द्या. ते म्हणजे बरोबर आहे, 1 तास देऊ यांना. मग मी म्हणालो की बाबा आता आपण थोडंसं काय करू, ह्याचा अभ्यास करू, वाचू. त्याने का आणलंय, त्याने म्हणले जी-आर आणलाय का, आम्ही विचारलं. त्याने म्हणले नाही. मग एक सचिव म्हणत होते आम्ही आणलाय. मग आमचे मनोज दादा काय म्हणले, सातारा म्हणजे जे आता जेवढे मुद्दे आहेत, 6 मागण्या, 6-7 तेवढ्या सगळ्यांचे एकच जी-आर काढा. मी म्हणतो अहो, सगळ्यांचे एक जी-आर काढता येणार नाही, कारण केसेस हटवा. ह्याच्या संदर्भानं मराठवाडा गॅझेट हा परत वेगळा होणार आहे, सातारा गॅझेट हा परत वेगळा होणार आहे. असं आपल्याला एकत्रित सगळंच म्हणजे जेवढ्या मागण्या आहेत शिंदे समितीच्या बाबतीत हे सगळे एकाच जी-आर मध्ये बसू शकत नाही दादा. त्यांना काय म्हणा, प्रत्येक विषयाचे वेगवेगळे जी-आर असावे. म्हणजे जे काही असतील, समजा हैदराबाद गॅझेटरचा त्या अनुषंगाने आपल्याला काय असतील तर आपण तो बघू. म्हणजे हे अजून मी वाचायच्या आधी सांगत होतो, हे वेगळे असतील. पण तुम्ही अजून बघा ऐका ना, एक्झॅक्टली तुम्ही असा कुठला मुद्दा उपस्थित केला होता ज्याच्यावरून मनोज जरांगे पाटील चिडले? नाही, मी म्हणालो मनोज दादा, आपल्याला हे जे काही कागद ते द्यायला लागलेले आहेत ते चुकीचं आहे. आपल्या मराठवाड्यातल्या मराठ्यांचा याच्यात काहीही लाभ होणार नाही. गॅझेटियर म्हणजे काय आहे हो? गॅझेटियर म्हणजे एक पुरावा आहे, म्हणजे एक एव्हिडन्स आहे. तो आजचा तो कायदा नाही ना, म्हणजे हैदराबादच्या संदर्भात वेळचा जो काही कायदा आहे त्याच्यावर लगेच डायरेक्ट आता तुम्ही ऍक्ट करणार नाही. बरं, शासनाला आता जे काही उपलब्ध कायदे आहेत, करंट कायदे, त्या अनुषंगाने जे काही करायचं करावं लागणार आहे ना. आज जर काय समजा अंमलात असलेला कायदा तो त्या गॅझेटियरला आधार मानत असेल तर तो ठीक आहे. पण तुमच्या हातात असा अधिकार आहे का उपसमितीच्या हातात की बाबा मराठवाड्यातले सगळेच मराठी कुणबी आहेत असं सांगायचा अधिकार आहे का?
आम्हाला असं वाटत होतं मनोज दादा म्हणतात म्हणजे काय झाला असेल, मनोज दादांच्या शब्दावर विश्वास आहे, आम्ही आपलं जे पडेल ते काम करणारे माणसं. पण माझ्या हातात तुम्ही दिला ते सत्य बोलणं काम आहे ना. त्यामध्ये तर ते नव्हतं. आमच्या मराठवाड्यातले सगळे मराठी आम्ही कुणबी झालेलो नाही, किंवा जे पूर्वीचे आम्ही पूर्वाश्रमीचे कुणबी आहोत. आम्हाला आज काही ओबीसी मधलं आरक्षण मिळणार नाही. 8,500 गावापैकी 7,000 गावामध्ये एकही कुणबी नोंद नाही. केवळ 1,500 गावामध्ये नोंद आहे. बरं, ज्या 1,500 गावामध्ये नोंदी आहेत त्या लोकांना सुद्धा जे कुळात आणि त्या गावातले असतील अशाच लोकांना मिळणार आहे. म्हणजे दूरच्या भावकीला पण तो काही कोणी शपथपत्र देऊ शकणार नाही. तुमची वंशावळ जुळली तरच तुमचा सर्टिफिकेट मिळणार आहे. आणि ते 7,000 गावांना जे आता समितीचा वगैरे विषय बोलतात गाव लेवलच्या, त्या समितीचा काही उपयोग नाही. म्हणजे देवेंद्र फडणवीस वारंवार ओरडून सांगालेत की ज्याच्या नोंदी आहेत त्यालाच आम्ही आरक्षण दिलं. आणि आम्ही काय म्हणतोय, देवेंद्रजी तुम्ही दिलंय मान्य करा, तुम्ही दिलंय तुम्ही मान्य करा. असा प्रसंग कधी कसा झाला होता सांगू का, की मराठी हे हैदराबाद, हे आता हैदराबादचं चाललंय म्हणून सांगतो. हा पेशव्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही खरड्याची लढाई मारली. कोणाला? निजामच्या विरोधात जिंकलो. मराठी निर्णायक जिंकले, 100% जिंकले. पण हे आमचे लोक काय म्हणत होते माहिती आहे का, जे पुढारलेले होते, त्या निजामला धरला. त्या निजामच्या लोकांना म्हणाले, निजामशाह तुम्ही, निजामजी तुम्ही काय करा, आम्हाला तुम्ही तुमचा 10,000 मनसब तुम्ही आम्हाला मनसबदार म्हणून मान्य करा, आमची देशमुखी मान्य करा. अरे तो युद्धामध्ये 100% हारलाय आणि तुम्ही काय म्हणताय, तुम्हीच राजा आहे, तुम्ही मान्य करा आम्ही जिंकलोय तुमच्या बरोबर. ते म्हणले, अरे हो जिंकलाय, मग काय करा, तुम्ही आम्हाला देशमुखी द्या, सर देशमुखी द्या. हे असं म्हणजे ह्या मराठवाड्यातल्या मराठ्यांचं काय झालंय, अरे जिंकलाय ना तर ती खुर्ची घ्या ना, कशाला निजामशहाकडे तुम्ही अपेक्षा करायलाय. तसं आम्ही आता मराठी जिंकत आलो होतो आणि आम्ही हातात काय घेतले, पत्रावळी. अरे हातात राज्य घेण्याची परिस्थिती होती. अभूतपूर्व असं दृष्ट्या देवेंद्र फडणवीस अडचणीत आलेले होते, सरकार अडचणीत यायला लागलेलं. न्यायालयाचा निर्णय जो आहे आमच्या विरोधात नव्हता साहेब. न्यायालयाच्या निर्णयामुळे अडचणीत जर कोण आला असेल तर ते सरकार होतं. यांनी बाहेर बातम्या काही दाखवलेल्या असतील, पोलिस हात बल होते, पोलिस पोरांसोबत नाचवत होते, बंदुकी घेतलेले होते की नाही बंदूक, त्या बंदुकीच्या शेजारी जाऊन मराठीचे पोर बसले होते. मारा गोळ्या काय मारता भाऊ, कोण मारते, निहत्ते माणसं आहे आम्ही. आमच्यासारखे नरेटिव्ह सेट करत होते, म्हणत होतो की अरे जालियनवाला बाग हत्याकांडमध्ये जशी हत्या झाली त्या डायरने केली, तसा नवा डायर कोण आहे सांगा. आणि मनोज दादांच्या विरोधात जर कोण गोळी रोखत असेल बंदूक, पहिली गोळी योगेश केदारच्या छाताडातून पुढे जाईल. अटीतटीचा लढाई होता, जिंकण्याच्या वेळेस होतो. मी रात्रीपासून मनोज दादाला सांगत होतो आपली पोझिशन स्ट्रॉंग आहे, मुंबईमध्ये अत्यंत आपण स्ट्रॉंग पोझिशन मध्ये, आपण जे म्हणू ते सरकार करत. पण आमच्या मनोज दादाला कागदच घेऊन हातात द्यायचा होता. मी आमच्यासारखेच नाविलाज होता. आम्ही दादांना आधी समजावून सांगितलं की दादा आपल्या हातात काही नाही पडलं. अरे मराठवाडा आमचा 400 वर्ष आम्ही गुलामगिरीत आहे. आमच्याविषयी कुठल्या ओबीसीने त्याचा आक्षेप नव्हता. मराठवाड्यातल्या मराठ्यांना जर ओबीसी आरक्षण मिळालं असतं ना आता कुणबी म्हणून, जी सुरुवातीची मागणी होती, भुजबळ साहेब विरोधात नव्हते साहेब, सुरुवातीला कुणीही विरोधात नव्हतं. पण ज्या टायमिंगला एकमेकाच्या जातीच्या विरोधात बोलणं चालू झालं, भुजबळला आरतुरे म्हणून शिवाय द्यायला चालू झालं. आम्ही मान्य करतो मनोज दादांच्या, आम्ही मान्य असतो भुजबळ साहेबांना सीन मध्ये आणणं ही मराठा जरांगे पाटील सगळ्यात मोठी चूक होती. आरतुरे बोलणं, पोरांनी चेष्टा करणं ही चूक होती. देवेंद्र फडणवीसांची जात करून आम्हाला आरक्षण मिळणार नाही. आम्ही देवेंद्र फडणवीस काय मांडणी करतात हे खोटं पाडल्यावर आम्हाला आरक्षण मिळणार आहे. छगन भुजबळ किती खोटं बोलायला हे सांगितल्यावर आम्हाला आरक्षण मिळणार आहे. आणि ते आम्ही संविधानाच्या चौकटीत राहिल्यावर बोलल्यावरच मिळणार आहे. छगन भुजबळला आरतुरे बोलून नाही होणार. भुजबळ साहेबच म्हणावं लागेल, साहेब तुम्ही खोटं बोलताय असं म्हणावं लागेल. माझा एक प्रश्न, कारण तुमचं बोलणं झाल्यानंतर मला हरिभाऊंना खूप सविस्तरपणे बोलू द्यायचंय, म्हणून मी हरिभाऊ तुमच्याकडे थोडं वेळाने येतो, कारण यांची पूर्ण भूमिका एकदा ऐकूया. या GR मध्ये तुम्हाला काय अपेक्षित होतं जे मिळालं नाही असं तुमचं म्हणणं आहे? कुठल्या मुद्द्यावरती तुमचा आक्षेप होता? कुठला तो शब्द असेल, वाक्य असेल, जे काय होतं जे तुम्हाला अपेक्षित होतं जे झालं नाही? हे बघा, मुळामध्ये आता जो काही GR आणलेला आहे, आम्ही सगळे पूर्वी म्हणजे असं काही सेट नव्हतं ना, जे आणते आपण सरकारचं एकदा बघूया, अभ्यास करू आणि मग सांगू, अशा भूमिकेतच होतो. तो GR आणला, त्या GR मध्ये सरकारच्या मर्यादा आम्हाला उघड उघड दिसायला लागल्या. त्याआधी त्यांनी एक शब्द ठेवला होता पात्र वगैरे, मी त्या पात्रापासून सुरुवात केली. नंतर आम्ही जसं अभ्यास करत गेलो त्यात लक्षात आलं की ह्या GRच्या माध्यमातून जो मराठा आहे त्याला आज नाही उद्या नाही कधीच न्याय मिळू शकत नाही. त्याचं कारण आहे, कारण ही जी अथॉरिटी आहे, मराठवाड्यातला मराठा हाच कुणबी, हे ठरवण्याचे अधिकार ह्या आत्ताच्या उपसमितीला नव्हतेच. मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे, गॅजेटेड मध्ये नोंदी आहेत, आमच्या रोटीबेटी व्यवहार होतो, सगळं होतंय आमच्या सांस्कृतिक ऐक्य आहे. पण ह्याचा रिपोर्ट देणं हे असंच आहे म्हणून सांगणं, ह्याचे अधिकार हे राधाकृष्ण विखे पाटलांच्याकडे नाहीत. मी तुम्हाला सांगतो ह्याचे अधिकार कोणाकडे आहेत,
डेडिकेटेड कमिशनकडे आहे.